कारण आता चैतू मोठा झालाय आणि त्याच्यासोबत आता आहे चिमी, जिने एका प्रोमोमधून आपल्या सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. शिवाय आता सोबत आहे मनी. त्यामुळे या दुसऱ्या भागात या तिघांची गोष्ट असणार आहे आणि अर्थातच त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांची. हा सिनेमा नात्यांमधला गुंता, नीती अनीती, मानवी नातेसंबंधांमधील कॉम्प्लेक्सिटी आपल्यासमोर मांडणार असल्याचं लक्षात येतंय. नमस्कार, मी नितीन वाघ. आजच्या फिल्मी फ्रायडेमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मराठी सिनेमाला नेहमीच हिंदी आणि हॉलिवूड सिनेमांसोबत टक्कर द्यावी लागते. त्यातच अलीकडे काही वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेमांसोबतही आपल्या मराठी सिनेमांचा सामना होत असतो. मात्र असं असलं तरी सुद्धा अनेक मराठी दिग्दर्शक आपल्या परीने अतिशय उत्तम सिनेमे करत या स्पर्धेत मराठी सिनेमाला टिकवून ठेवत आहेत. आणि नुसतंच टिकवत नाहीये, तर अत्यंत ताकदीने ते वेगवेगळ्या कथा मोठ्या पडद्यावर मांडतायत. असाच एक अतिशय सुंदर सिनेमा 2018 साली आला होता आणि तो सिनेमा म्हणजे नाळ. बाळ गर्भात असताना आपल्या आईसोबत जोडणारा अवयव म्हणजे नाळ. हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्या मनाला हळूवार तरल भावना स्पर्शून जातात. इतका हा शब्द मानवी ममतेशी, मायेशी जोडला गेलेला आहे. हा नाळचा प्रश्न अगदीच पुरातन आहे. देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला, पण तो वाढला मात्र गोकुळात. यशोदेनं त्याला आईची माया दिली. मग त्याची खरी आई कोण? देवकी की यशोदा? जन्मदात्री आई खरी की वाढवणारी, संगोपन करणारी? असो, एका लहानशा गावात राहणाऱ्या चैतूची ही गोष्ट आहे. त्याचं स्वतःचं एक विश्व आहे आणि त्यात तो मनसोक्त रमतो सुद्धा. त्याचा एक ठरलेला दिनक्रम आहे. सकाळी उठायचं, कोंबड्यांना टोपली खालून काढायचं, नदीवर पोहायला जायचं, काही वेळ शाळेत जायचं आणि मग आईच्या मागे पुढे करत राहायचं. आजीकडून गोष्ट ऐकणं ही त्याची एक आवडती गोष्ट. आपल्या आपल्या विश्वात रमणाऱ्या या चैतूच्या आयुष्यात एक दिवस वादळ येतं. त्याच्या मनाला वेगवेगळे प्रश्न पडू लागतात आणि मग त्याला आपली आई आपलीशी वाटत नाही. तिचं आपल्यावर प्रेमच नाही असं त्याला वाटू लागतं आणि मग तो दुसऱ्याच आईचा शोध घ्यायला पाहतो. त्याची ही धडपड म्हणजेच नाळ सिनेमा. सुधाकर रेड्डी यंकंटी यांनी या सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन केलंय. याशिवाय त्यांनीच या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी सुद्धा केली आहे. या सिनेमा आधीच आपण त्यांचं काम सैराटमधून पाहिलंय. ग्रामीण भागातली सुंदरता ते आपल्या लेन्समधून अप्रतिमरित्या टिपतात. नात्यांमधला साधेपणाही त्यांनी तितक्याच सहजपणे उलगडलाय. हा सिनेमा पाहताना त्यांची सिनेमासोबत जुळलेली नाळ आपल्याला क्षणोक्षणी जाणवत असते. सिनेमाचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे ते म्हणजे चैतू. ही भूमिका श्रीनिवास पोकळे या बालकलाकारांनी इतक्या अप्रतिमरित्या साकारली आहे की आपण त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. त्याचे बोबडे बोल आपल्याला ऐकत राहावेसे वाटतात. त्याला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याच्या जोडीला नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी, ओम भूतकर अशा सगळ्यांनीच अतिशय उत्तम परफॉर्मन्स केल्यामुळे सिनेमा बघताना मजा येते. मानवी भावभावनांचं उत्तम मिश्रण असलेला हा सिनेमा आपल्या मनात दीर्घकाळ घर करून राहतो. त्यामुळे आता त्याच्या दुसऱ्या भागाबद्दल सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता आहे. कारण आता चैतू मोठा झालाय आणि त्याच्यासोबत आता आहे चिमी, जिने एका प्रोमोमधून आपल्या सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. शिवाय आता सोबत आहे मनी. त्यामुळे या दुसऱ्या भागात या तिघांची गोष्ट असणार आहे आणि अर्थातच त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांची. यात आता जितेंद्र जोशी यांचीही एंट्री झाली आहे. झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे यांनी या सिनेमाची निर्मिती केली. या सिनेमाचं दिग्दर्शन पुन्हा एकदा सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनीच केलंय. सिनेमातील 2 गाणी आधीच प्रदर्शित झाली आहेत. यातील भिंगोरी हे गाणं प्रेक्षकांना आवडलं आणि अलीकडेच आलेलं डराव डराव या गाण्याने पहिल्या भागातील आई मला खेळायला जायचंय या गाण्याची आठवण करून दिली. हे गाणं सध्या खूपच व्हायरल होतंय. जयेश खरे आणि मास्टर अवन यांनी गायलेले या गाण्याचे बोल वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत आणि या गाण्याला पुन्हा एकदा संगीत दिलं आहे A.V. प्रफुल्लचंद्र यांनी. अलीकडेच या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर आलाय. पहिल्या भागात असलेला इनोसन्स आता मोठा झालाय. दत्तक मूल या विषयातील वेगवेगळे कंगोरे दाखवण्याचा प्रयत्न या ट्रेलरमधून दिसतोय.
आणि या ट्रेलरला अल्पावधीतच प्रेक्षकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय. ट्रेलरवरून नक्कीच हा सिनेमा नात्यांमधला गुंता, नीती अनीती, मानवी नातेसंबंधांमधील कॉम्प्लेक्सिटी आपल्यासमोर मांडणार असल्याचं लक्षात येतंय. मात्र खरं काय ते आपल्याला 10 नोव्हेंबरला थिएटरमध्ये गेल्यावरच कळणार आहे. पहिल्या भागाला प्रेक्षकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला होता. त्यामुळे असाच प्रतिसाद दुसऱ्या भागाला मिळणार का हे आपल्याला 10 तारखेनंतर कळणारच आहे. आपल्याला नाळ या सिनेमाचा पहिला भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि नाळ 2 आपण पाहायला जाणार आहात का हे आम्हाला नक्की सांगा. आजच्या फिल्मी फ्रायडे पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.